नमस्कार मित्रांनो. आज आमचा व्लॉगचा पहिला दिवस आहे आणि आम्ही आज चाललोय गावी. आमच्या निमित्तही सांगेल काय आहे ते. सो खास कारणासाठी आम्ही गावी चाललोय. इट्स बिन 6 मंथ्स आमचं लग्न झालंय, पण आमच्या लग्नाचा गोंधळ झाला नव्हता. सो फायनली आमची ती डेट वगैरे डिसाईड झाली आणि परवा म्हणजे 24 मेला आमच्या लग्नाचा गोंधळ आहे गावी. सो त्यासाठी आता आम्ही निघतोय. थोडा आता एक 5 मिनिटात निघू आम्ही घरून. सगळं सामान वगैरे पॅक करून रेडी आहे. दिस इज आवर सामान. पॅक वगैरे सगळं झालेलं आहे. सगळं गोंधळासाठीचं सामान, आमचा कपडा लत्ता सगळं 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 घेऊन झालेलं आहे. आता जस्ट वाट बघतोय आम्ही की आमचे भाई मित्र कधी येत आहेत. भाई म्हणजे आमचा मित्र आहे, Yes. त्याची गाडी केली आम्ही हो. आणि निघू आता. मी 5 मिनिटामध्ये तो ऑन द वेच आहे. आणि बाकी आम्ही तुम्हाला ही पूर्ण जे गोंधळ वगैरे ते येत्या सगळा गोंधळाचा गोंधळ आम्ही तुम्हाला दाखवू. दाखवत राहू. चला बाय बाय. चला तर आम्ही निघालो आता आणि थोडं सामान भरण्यामध्ये टाइम गेला, त्यामुळे गाडीचा शॉट घेता नाही आला. ही पाठीमागे सायली आहे. हे माझे मम्मी पप्पा. आई कर पप्पा, आई करा. हो पप्पा, हाय. व्हिडिओ मध्ये आहात. हॅलो हॅलो, व्हिडिओ काढतोय. आणि हा माझा मित्र किरण कदम. त्याच्या गाडीनेच आम्ही चाललोय आता. गावी चाललोय. पोलादपूर पळती सावरीची गाडी. रात्री एवढं दाखवता येणार नाही, शूट करता येणार नाही, पण जेवढं जमेल तेवढं आम्ही ट्राय करू दाखवण्यासाठी. आणि आताच घाटकोपरवरून निघालोय आम्ही. हे बघू शकता, ते स्वामींची मूर्ती आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. आम्ही पोचलो आमच्या गावी. सकाळी 5:30 वाजताच पोचलो आम्ही. हो, फ्रेश वगैरे होण्यामध्ये टाइम गेला, घराची साफसफाई करण्यामध्ये टाइम गेला. बंद असतं ना घर. त्यामुळे सो आता वाजलेत 7:45 वाजलेत. आम्ही सगळे फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली, चहा नाश्ता झाला. आता कामाला लागायचंय. आणि हा आमच्या घराच्या बाहेरचा परिसर तो तुम्हाला दाखवतो. सो आज काय प्लॅन आहे मग तुझा? आज आम्हाला जायचं आहे पोलादपूरला. जे आमचं तालुका आहे तिथे सर्व खरेदी करायचं आहे. कोंबड्या घ्यायच्या आहेत आणि कोंबडा अजून बरीच काय काय खरेदी आहे, ते लोक करून येतील. ती पण व्हिडिओ करेल मी आणि दाखवेल. पोलादपूर फिरवेन. पोलादपूरचा मार्केट. बाकी आज दिवसात जे काय काय होईल ते शूट करण्याचं ट्राय करू आम्ही. सन किस्ट येत पण नाही सन. थोडा थोडा येते. माझ्यावर आहे सन. काल पाऊस पडून गेला इथे, त्यामुळे थोडं आज पण थोडं ढगाळच आहे वातावरण. अजून थोडे ढग आहेतच. क्लीन आहे. क्लीन नाही होणार तू जसं बोललंस तसं होणार का? नको, जास्त ऊन नको प्लीज. सूर्य देवता. चाललो आम्ही मॉर्निंगचा फेरफटका मारायला गावी. मस्त एकदम शांत सकाळ. मध्ये ह्या गोष्टी खूप होतील ना, म्हणजे फंबल मारेल कोणतरी, मग आपण एकमेकांना रोस्ट करू त्या फंबल वरून. कारण आम्ही आमच्या डेली लाईफ मध्ये आम्ही ह्या गोष्टी सर्रास करतच असतो दोघही एकमेकांना. की तुम्हाला आता उदाहरण मिळालंच असेल. फेटफटा. सो तेच. आणि ह्यांच्याही गावी नेटवर्क नाहीये. थोडं आहे, नेटवर्क आहे, एवढं नाहीये पण आहे. यांच्याही गावी 5 मिनिटं चालावे लागतात. यांच्या गावी तर नाहीच नाहीये. आमच्या गावी पण आहे. अर्धा तास नाही घेत चालायचे जास्त. यांच्या गावी अर्धा तास. ह्या टेकडीवरून त्या टेकडीवरून जायला लागतं. माझ्या बाग अशीच ठरते. यांच्या गावी इकडे आहे. यांच्या गावी ह्या टेकडीवरून त्या टेकडीवर गेल्यावर हे माणूस आमच्या गावी पण आलं नाहीये अजून. ह्याला माहिती. सासरवाडी एवढी चांगली भेटले ना तुला की 5 मिनिटं चालत जाऊन तुला नेटवर्क येत आहे. असं बोलायला काही नसलं, माणसं असंच बोलतात. आपलीच गाव आहेत दोन्ही. हो. आणि एकाच पट्ट्यात. हे करवंदाच आहे बघ. हे करवंद लागले. करवंद
काढायची आहेत मला, हवी आहेत, काढूया पिकलेली आहेत. ही बाई बाई इथे पण आहेत. पुढे अजून आहेत. मगाशीच बोलले करवंदाची झाडं पाहिजेत. पुढे अजून आहेत, पुढे पण जाऊया. ही थोडी लांब आहेत, हाताच्या लांब आहेत. ही बघ बघ, ही हवे तुला काढून देऊ? हा बघ काटा लागेल बघ. मला वाटलेलं एकच काढशील. थांब ना, एक एक काढतोय. हो हो, काहीतरी आणायला हवं रे. मोठं पान बिन घे काहीतरी. ए फोकस हो. येस. धर. 3 नको ना, 4 देतो तुला. 4 नाही, मला मोठं पान हवंय, मी घेणार. आमच्या गावी पण म्हणजे असंच आमचं घर आणि थोडंसं पुढे गेलो चालत की करवंदाची खूप झाडं होती. तर मी आणि आई वगैरे, आई पण कधी कधी काढून ठेवायची. तर आम्ही असे काढून ठेवायचो करवंद खूप सारे. कच्चे असतील तर त्याची चटणी वगैरे बनवायचो. बस झालं एवढे. कच्ची करवंद तर खूपच छान लागतात. हा एवढूशे बस झाले बोलतोय सध्यासाठी. A few moments later. एवढं वरपर्यंत मी फर्स्ट टाइम मशी आल्या सायली. पाटी लागतात. हो हो, ती बघते बघ, ती बघ. आपण फोन करायला आलो. स्केअर्ड ऑफ दोज म्हशीज. त्या म्हशीज बघून त्याला कोणाची तरी आठवण आली वाटत. हो. पण ती मारकुटी म्हशी आहे. ते बघते ती बघा. तिच्याकडे बघू नको ना, तर ती येईल तुझ्या पाठीमागे. तिला ब्लॉग मध्ये घेतला. आपण नंतर कॉल करू. बाई म्हैस बीस पाठी लागली ना. अरे एकदा झालेलं, एकदा मी तुम्हाला पण सांगते. नाही ऐक, माझ्यासोबत नव्हतं झालं. म्हणजे माझी आई, माझी आजी आणि ताई होती आमच्या गावी. नदीवर कपडे धुवायला गेलेले ते लोक. कपड्यांची बालडी अशी त्यांची डोक्यावर होती, बकेट वगैरे. आणि ते म्हैशी लागल्या ना आईच्या पाठी. म्हैस होती का बैल होता बैल. आणि मागे लागला. फरक नाही कळत. मी नव्हते तेव्हा, मी सांगितलेली मला गोष्ट आहे ती. आणि मागे लागला. आईने काय करावं, कपड्यांची बालडी त्याच्या शिंगात अडकवली अशी उलटी. आणि हे लोक आले पळत. तो काय बैल होता, रेडा होता का म्हैस होती, ती अशी 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 करत राहिली आणि ते बालडी त्याच्या डोक्यातच अडकलेली. आणि हे लोक आले पळत. तू पाहिजे होतीस तिथे, मजा आली असती. मी तर तेव्हा खूप लहान होते. मी असते तर बापरे, माझा आधी ओरडून ओरडूनच पुरे दम निघाला असता. नाही, तुला त्यांनी समजून घेतलं असतं, बोल असतं आमच्यातलंच कोणतरी आहे. ते दिसतंय, हे दिसतंय सीधे मुंह पे. ज्यादा नाही. ओके, ज्यादा नाही जार इंटरनल जोक गाईज. सो हा आमच्या वाडीतला पहिला घर, कर्नाळे भावकींचा घर आहे. हो, चेकपोस्ट आहे पहिलं चेकपोस्ट.